नमस्कार. मी स्नेहल साठे, भांडूप, मुंबई, गट क्रमांक 4. मी 16व्या अध्यायातील 18वा श्लोक सादर करत आहे. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधैश्च संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः. अर्थात अहंकार, बळ, घमेंड, कामवासना आणि क्रोध या विकारांनी युक्त लोक त्यांच्यातील आणि इतरांच्यातील आत्मतत्व म्हणजेच मम अंतर्यामीचा द्वेष करतात. माझे अस्तित्वच त्यांना मान्य नसते. हे विकार मानवाला दुष्ट बळ देतात. त्यामुळे आपल्या अहंकारपूर्तीसाठी, कामनापूर्तीसाठी मानव वाममार्गाला जातो आणि स्वतःचे अधःपतन करून घेतो. भगवंत हा नसानसात भरून राहिलेला आहे. हे तत्व आपण मान्यच केले पाहिजे. समर्थ रामदास म्हणतात, पृथ्वीवरती जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे, नाना सुखे येणे परी प्राप्त होतं. एकदा विश्वामित्र वसिष्ठ मुनींकडे कामधेनूची मागणी करतात. वसिष्ठ मुनी नकार देतात. विश्वामित्र भयंकर चिडतात. त्यांचा अहंकार आणि घमेंड उफाळून येते. ते म्हणतात, माझ्यासारख्या सत्ताधीशाला त्याचा उपयोग आहे कामधेनूचा. मुनींना काय करायची कामधेनू? आणि ते युद्ध करतात. त्यात वसिष्ठांचा विजय होतो आणि विश्वामित्रांचा अहंकार, घमेंड गळून पडते आणि मग त्यांना जाणवतं, अरे रे, मी वसिष्ठांसारख्या मुनीवर हल्ला केला. एकदा कौरवांची बहीण दुःशाला हिचा पती जयद्रथ काम्यक वनातून विवाहाच्या इच्छेने शाल्व देशाकडे निघाला होता. तिथे त्याला वाटेत एका कुटीमध्ये द्रौपदी बसलेली दिसते. त्याची कामवासना जागृत होते. तो तिचे हरण करतो आणि निघायला लागतो. तेव्हा धौम्य ऋषी त्याला अटकाव करतात, परंतु तो जुमानत नाही. मग धौम्य ऋषी सैन्याबरोबर त्याच्या मागोमाग जातात. इकडे कुटीमध्ये पांडव परत येतात. तेव्हा सेवक त्यांना सगळा वृत्तांत सांगतात. पांडव पुढे जाऊन जयद्रथावर हल्ला करतात. जयद्रथ द्रौपदीला रथातून उतरवतो आणि स्वतः पळून जातो. क्रोधामध्ये माणूस आपला विवेक हरवून बसतो. आपण आपल्याच लोकांवर अत्याचार करतो आहोत हे पण त्याच्या लक्षात येत नाही. गांधारीला दिवस राहतात. ती अतिशय खुश होते आणि मनोरथ रचत असते की पुढे जाऊन माझा मुलगा गादीवर बसेल. तेवढ्यात तिच्या कानी वार्ता येते की कुंतीला पुत्र झालाय. ती रागाने पेटून उठते आणि त्वेषाने आपल्या पोटावर दगडगोटे मारून घेते. त्यात तिचा गर्भ गळून पडतो. मग व्यासमुनी त्या गर्भाचे 101 जीवांकुर करतात आणि मटक्यांमध्ये घृत आणि मध घालून ते वाढवतात आणि ते जे जन्माला येतात ते 100 कौरव आणि 1 दुःशाला. परंतु क्रोधाने केलेल्या कृतीमुळे त्याचा परिणाम वाईट होतो आणि सगळे कौरव हे अविचारी निपजतात. भगवंत नसानसात भरून राहिलेला आहे, परंतु हे हिरण्यकश्यपूला मान्य नसतं. त्याला वाटतं सगळ्यांनी माझेच भजन पूजन करावे, माझाच जय जयकार करावा. परंतु त्याच्या दुर्दैवाने त्याच्याच घरात भक्त प्रल्हाद जन्माला येतो आणि तो सतत नारायण 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 असाच जप करत असायचा. त्यामुळे येन केन प्रकारेनं हिरण्यकश्यपूला त्याला त्रास द्यायचा आणि एकदा संतापून हिरण्यकश्यपू त्याला म्हणतो, तू म्हणतो ना सगळीकडे भगवंत आहे, मग या खांबात आहे का तुझा भगवंत? असं म्हणून तो खांबाला जोरात लाथ मारतो. त्याबरोबर त्या खांबातून भगवंतांनी, नारायणांनी त्याला नृसिंह रूपात दर्शन दिले आहे. त्यामुळे आपण सगळ्या ह्या विकारांपासून दूर राहून विवेकाने आणि भगवंत आसमंतात भरून राहिलेला आहे आणि आपण जे कराल ते कर्म आपण भगवंतालाच अर्पण करू या भावनेतून सगळी कर्म केली तर आपण संसारात नक्कीच यशस्वी होऊ. धन्यवाद.